योगेश योगी टॉस जिंकल्याचा निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षणच करायचं असतं का? ओके थँक्यू. खऱ्या अर्थाने परंतु समोरची टीम देखील तितकी चांगली आहे आणि त्या संघाचा निर्णय की आम्ही बॅटिंग करू, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू, कारण पहिल्यांदा खेळतो त्यांच्या समोर, तर डावपेच माहित नसल्याबद्दल आम्ही क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. या आयोजनाबद्दल दोन शब्द नक्कीच काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे. इथं खेळण्याची संधी दिली ज्या आपल्या सरांनी, त्यांचे मी मनापूर्वक आभारी आहे आणि थँक्यू बोलतो सर्व कमिटीला. थँक्यू सो मच. दोन्ही संघाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. खऱ्या अर्थानं चांगला खेळ, मात्र चांगली मॅच होईल. एका बाजूला पळसदरी, त्यांच्या विपक्षा मोदर पनवेल हा संघ असणार आहे. जाऊया कमेंट बॉक्स मध्ये. थँक्यू, धन्यवाद सर. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पहिला धक्का क्रमांक इथे लागला जातो. या भारचंद्र एक स्फोटक फलंदाज झालाय बाद. धावसंख्या आपण पाहू शकाल. धावसंख्येवरती 9 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. भालचंद्र फलंदाज झालाय बाद. इथून पुढे नवीन फलंदाज पाहतोय रामचंद्र. मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातो. इथे थोडस गोलंदाजाचा विचार केला तर थोडस फंबल होतोय. रामचंद्र फलंदाज, एक डावखोर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल गोलंदाज पाहतोय. गोलंदाज शॉट वरती ज्या वेळेस इथे फटका फसला. क्षेत्र नाही तिथे एकदा वेगाने कंप्लीट केले. 2 धावांचा प्रयत्न केला जात होता तिथे, परंतु नाकारले प्रकाश बलाने आणि बॉल वरती घेतली जाते. एक सिंगल धाव. एका धावेच्या मध्ये धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा धाव फलकावरती. नागेवाडी टीमला धावा बनवाव्या लागतील, जवळपास 50 धावा तरी बनवाव्या लागतील, कारण तुमच्या विरोधात खेळणारी टीम आपण पाहतोय सिद्धेवाडी. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. तुडुंब प्रेक्षकाने भरलेलं मैदान आपण पाहतोय. चारही बाजूला खूप चांगली गर्दी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर का असो ना गर्दी, आयोजन देखील तितकंच चांगलं, खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. सेकंड वरती पाहतोय स्फोटक फलंदाज प्रकाश भला. इथे हलक्या हाताने खेळलाय, फक्त दिशा दाखवले बॉलला. या वेळेस मोहद्र पूर्ण 4 धावा येतील प्रकाश भलाच्या बॅट मधून. हा ठोकलाय चौकार डीजे. धन्यवाद. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर विशाल गोलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतोय. 14 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये सूरजने षटक कमालीचा हाताळलाय. 3 धावा खर्च केला. तेच पंच सांगतात एक खराब बॉल फेकला इथे गोलंदाजाने. येथे अवांतर धाव. व्हाईट बॉल इथे फेकला याने. 15 धावा धाव फलकावरती जोडले गेले. तिथून पुढे मॅच मध्ये दोन्ही संघाचा विचार केला तर सिद्धेवाडी विपक्ष नागेवाडी या 2 संघांदरम्यान खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी षटक संपलाय. बघता बघता 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल फक्त 15 धावा धाव फलकावरती. प्रथम फलंदाजी करत असणारी टीम अर्थात नागेवाडी संघ. चला पण आपण लगेच विनंती असेल आपणास देखील आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. सिद्धेवाडी टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आता उरले शेवटचे 12 बॉल. या 12 बॉल मध्ये नागेवाडी टीम किती धावा बनवेले देखील पाहावा लागेल. 12 बॉलचा खेळ संपुष्टात आलाय. 15 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. आता
खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर आता कदाचित मी तर म्हणेन या 12 बॉल मध्ये 25-26 धावा येणे गरजेचं असेल. नागेवाडी टीम साठी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच. अमर गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो, गोलंदाज ट्रॅक वरती. ओ इथे चांगला फटका क्षेत्र आहे तिथे. ओ काय रे हात पाटलं का तुझं? वेल्डिंग करायची का काय बोलायचंय? या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. आता सेकंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल प्रकाश भला. बालचंद्र कांबळे आउट झाल्यानंतर कुठेतरी या दोन फलंदाजावरती जबाबदारी येऊन ठेवले. ती कुठेतरी या दोन फलंदाजावरती आता पूर्णपणे जबाबदारी राहिली. या दोन फलंदाजाला धावा बनवाव्या लागतील आपल्या टीम साठी. गोलंदाज पाहू शकाल अमर गोलंदाज ट्रॅक वरती. इथे क्रॉस लाईन फटका क्षेत्र आहे तिथे. ओ यावेळेस धक्का क्रमांक दुसरा. प्रकाश बोला होईल बादीतून मैदान सोडावा लागेल. डीजे धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातो यावेळेस उमेश नागेवाडी टीम कडनं. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर दोन फलंदाज सलामीचे बाद झाले नागेवाडी टीमचे. प्रथम फलंदाजी करत असताना टीम 16 धावा बनवल्यात नागेवाडी टीमने. तिसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. नागेवाडी टीमला धावा बनवाव्या लागतील यावेळेस मैदानावरती. यावेळेस क्रॉस लाईन फटका खेचला क्षेत्र आहे तिथे. या बॉल वरती एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. बघता बघता या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 17 या अंकावरती 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना नागेवाडी टीम. रामचंद्र डावखोर आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस क्रॉस लाईन खेळायचा होता परंतु बॉल जाऊन विसावलाय. एक्सचेंजचा वेट घेतोय फलंदाज होईल रामचंद्र बाद. धक्का क्रमांक तिसरा नागेवाडी टीमला. डीजे
धन्यवाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धनेश मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. नागेवाडी टीमचा विचार केला तर तिसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती. फक्त 17 धावा धावफलकावरती आणि उरलाय शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉल वरती षटकार येणे गरजेचं असेल. गोलंदाजाने कमबॅक केलं या मरण्या. धनेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातो. या वेळेस या बॉल वरती षटकार येणे खूप गरजेचं असेल. षटकार कदाचित चौकार जरी आला तरी मी म्हणेन कमबॅक करू शकेल नागेवाडी संघ. ओ इथे ब्लास्ट केला, उंची जास्त आणि लांबी कमी. फलंदाज होईल अजून एक बाद. धक्का क्रमांक 4 नागेवाडी टीमला धनेशला मैदान सोडावं लागेल आणि बघता बघता 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 अंकावरती. डीजे थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. बघा प्रत्येक टीमला आज प्लॅन सेट असेल. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं जर संपली नाही, बघा वारंवार चुका पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने भरपूर वेळ तुम्ही दवडता त्या ठिकाणी आयोजकांचा. परंतु इथं 20 मिनिटांमध्ये पंच आपण टायमिंग सेट करायचा. मोबाईल मध्ये टायमिंग सेट करा आणि तशी ताकीद द्या. जेवढे पहिले 15 मिनिटांमध्ये वॉर्निंग द्या. 15 मिनिटं झाली की वॉर्निंग द्या की एवढे मिनिटं तुमच्याकडे राहिले, ही वॉर्निंग द्यायची वरती कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. तर खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर शेवटचं षटक राहिलंय. 17 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहावा लागेल. एकदा वेगाने केले कंप्लीट. बघता बघता 2 धावांचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रूल वरती. या वेळेस अपघात होता होता वाचलाय आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर बस अतिगाई संकटात नाही. या बॉल वरती 4 धावा. यस नाही ना, तुमचा बरा काम आहे का? हो काय सांगायचं आहे. या बॉल वरती नशिबाच्या 4 धावा जोडल्या जातात नागेवाडी टीमला. 21 धावा धावफलकावरती. आता 5 बॉल उरले. यावेळेस स्कॉटलँड खेळायचा प्रयत्न होता परंतु विकेट. यस अजून एक फलंदाज होईल बाद. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धक्का क्रमांक लागला जातोय 5वा नागेवाडी टीमला. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कैलास कडके साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमधून केलं जाईल. सरचे स्वागत. महाराष्ट्र पोलीस इथे साहेब आपणास विनंती केली जाते आपण यायचं आपलं केलं जाईल या स्पर्धेमधून. यशस्वी मान सन्मान शाल आणि फुलगुच्छ देऊन केला जाईल. यशस्वी मान सन्मान साहेब कैलास कडके साहेब आपणास विनंती केली जाते आपण यायचं या. एकवीस धावा फलकावरती आपण पाहतोय. कैलास कडके साहेब आपणास विनंती केली जाते आपण यायचं इकडे. आपला यथोचित मान सन्मान केला जाईल आयोजकांच्या वतीने. यावेळी चांगला फटका क्षेत्र आहे तिथे एकदा वेगाने केले कंप्लीट. ओ थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि या नशिबाच्या येत आहेत अजून 4 धावा. या 4 धाव्याच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत.
हो यावेळेस चांगला फटका समोरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण हे केलं जातंय. हो यावेळेस या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 26 अंकावरती जाऊन पोहोचले. नागेवाडी टीम प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धेवाडी टीमचा विचार केला तर खूप चांगली फाईट करते नागेवाडी टीमला. एक रपाने टफ फाईट मॅच पाहायला मिळते. हो यावेळेस क्रॉस लाईन फटका केसला क्षेत्र आहे तिथे एकदा वेगाने केले कंप्लीट. बघता बघता 2 धावांचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि विकेट पंच धावा किती 3. यस 3 पंच विकेट नाही ना. यस 3 धावा. 3 धावाच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतो 29 धावा फटकावरती जोडल्या गेल्या. आता उरलाय शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील हे देखील पाहावा लागेल. धावा तर 29 झाल्या परंतु लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळेल सिद्धेवाडी विपक्ष नागेवाडी या 2 संघांदरम्यान. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या बॉल वरती चौकार षटकार येणे खूप गरजेचं असेल. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या बॉल वरती चौकार षटकार येणे खूप गरजेचं असेल. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या विनिंगचा. ओ इथे फक्त दिशा दाखवले क्षेत्र होत तिथे परंतु थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या. आणि या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. एका धावच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 30 अंकावरती. कैलास खडके साहेब आपणास विनंती केली जाते आपण यायचं या टॉस बॉक्सच्या जवळ आपलं या स्पर्धेमधून केलं जाईल. येतो चितमान सन्मान. तीस धावांचं टार्गेट आणि 31 धावा बनवाव्या लागतील सिद्धेवाडी टीमला. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर 31 धावांचं टार्गेट ठेवले नागेवाडी टीमला सिद्धेवाडी टीमच्या समोर. कैलास खडके साहेब आपणास विनंती केली जाते आपण यायचं या स्पर्धेमधून आपलं देखील यथोचित केलं जाईल मान सन्मान. कॅमेरामॅन आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे फिरवायचा कॅमेरा. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर कैलास खडके साहेब महाराष्ट्र पोलीस एक चांगले क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या नाईट शृंखलेमधून केलं जातं आयोजकांच्या वतीनं. सहर्ष आपण पाहू शकाल केलं जातंय त्यांचं देखील या स्पर्धेमधून सहर्ष स्वागत. धन्यवाद साहेब आपण आल्यात. आपली मॅच देखील आज या नाईट शृंखलेमध्ये आहे. खूप चांगली खेळी करा या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच आपला यथोचित मान सन्मान केला आयोजकांच्या वतीनं. परंतु याच्या नंतर आपली मॅच देखील असेल. धन्यवाद साहेब. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 31 धावांचं टार्गेट ठेवलंय सिद्धेवाडी टीमच्या समोर. तर कशा प्रकारे 31 धावा डिफेंड केल्या जातील ते देखील पाहावं लागेल. चला सिद्धेवाडी टीम आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करायची विनंती असेल. समीर आणि महेंद्र अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केली जाते. रंगी आणि सिंगी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाज शाक वरती राजू नागेवाडी टीमचा एक घातक गोलंदाज ज्याला ओळखलं जात तो गोलंदाज आपण पाहू शकाल राजू.
राजू बांगाला गोलंदाज वरती आपण पाहू शकाल सातत्याने नागेवाडी टीमला साथ देणारा हा गोलंदाज पिऊचं षटक हाताळण्यासाठी स्वतःवरती जबाबदारी दाखवतोय. संघनायकने देखील विश्वास दाखवलाय या गोलंदाजावरती. 24 बॉल मध्ये 31 धावा बनवायच्या सितेवाडी टीमला त्या कशा प्रकारे डिफेंड केल्या जातील हे देखील पाहावा लागेल. हॅलो पळसतरी आणि महोदर दोन्ही टीमला विनंती असेल आपण समालोचकच्या बाजूला डाव्या आणि उजव्या साईडला येऊन थांबायचं आहे. महोदर आणि पळसतरी दोन्ही टीमच्या संघनायकला विनंती असेल आपली पूर्ण टीम घेऊन येऊन थांबायचं आहे. ओ इथे चांगला बॉल फेकलाय राजूनं आणि धक्का क्रमांक पहिला. इथे पहिल्या बॉलवरती एक भली मोठी विकेट. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय महादेव. खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर विचार केला तर जर्सी क्रमांक 33 हार्दिक पांड्याची आठवण करून देणारा शुभ आकडा आपण पाहतोय या जर्सी वरती. परंतु त्या जर्सीचं नाव आपण त्या फलंदाज पाहू शकाल महादेव. पहिला बॉल चांगला फेकला इथे राजूनं. पहिल्या बॉल वरती एक चांगली विकेट मिळवली. फलंदाज समीरला दाखवलाय डगआउटचा रस्ता. कमबॅक करावा लागेल इथून पुढे मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण पाहतोय सिद्धेवाडी विपक्ष नागेवाडी या दोन संघांदरम्यान. यावेळेस लाईन फटका खेचला क्षेत्र आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षणही केलं जातं. या बॉल वरती एक धाव एका धावेने श्री गणेश खातं ओपन केलं जातं. या सिद्धेवाडी टीमचे एक धाव फलकावरती जोडले गेले. नागेवाडी टीमचा विचार केला तर अनेक स्पर्धा गाजवणारा संघ आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सिद्धेवाडी संघासमोर लढत देत असताना यस कन्यादान करस महा हा बॉल फेकलाय. दोन धावा फलकावरती जोडले गेले. खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर दोन संघ आज या दोन स्पर्धेमध्ये टाकले गेले. इथे फटका फसला क्षेत्र आहे तिथे. ओ थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. या वेळेस विकेट होईल का? परंतु अजून एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षणाने. कदाचित गणेश होता क्षेत्ररक्षण मला वाटतं तिथे. परंतु थोडस इथे दुखापत झालेली जाणवते क्षेत्ररक्षणाला. आणि या बॉल वरती घेतल्या जात आहेत दोन धावा. 4 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. चला खेळाडूला जर थोडस दुखापत जास्ती झाले असेल तर बाहेर आपण थांबू शकतात. नवीन खेळाडू आपण घेऊ शकाल. टाइम घेऊ नका. गणेश जर आपल्याला जाणवत असेल जास्ती दुखापत झाले तर आपण बस बाहेर या सांगला गडी ठणठणीत झाला ना. हो दम दिल्याशिवाय गडी नाही ना सुधारत. चार धावा फलकावरती जोडल्या गेल्या. पहिलं षटक आपण पाहतोय राजू गोलंदाज शाख वरती. राजू बांगारा गोलंदाज शाख वरती आपण पाहू शकाल. ओ यावेळेस धोक्याची घंटा होऊ शकेल. परंतु दोन्ही फलंदाजामध्ये थोडीशी कॉलिंग पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या बॉल वरती कुठल्या प्रकारची दाब घेतली जात नाही. अजून एक येतो डॉट बॉल. खूप चांगली मॅच आपण पाहतोय अनुभवतोय. या मैदानाच्या आतमध्ये तुडुंब भरलेलं प्रेक्षकाने मैदान. ओ यावेळेस अजून एक चांगला बॉल फेकलाय राजूना. अजून एक येतोय डॉट बॉल. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर मला वाटतंय आता
शेवटचा बॉल शिल्लक असेल. धावा आपण पाहू शकाल 4 धावा कमबॅक केले राजू गोलंदाजाने या वेळेस. ओ इथे कमालीचं षटक फेकले, फक्त 4 धावा खर्च केल्यात. खूप चांगली मॅच पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही. डीजे धन्यवाद डीजे. चला लगेच सामना स्पीडअप करायचा. दोन्ही टीमला विनंती असेल, आपण लगेच सामना चालू करायचा. दुसरा गोलंदाज आपण पाहू शकाल, गोलंदाज ट्रॅक वरती उमेश, गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. नागेवाडी टीमचा एक सितारा गोलंदाज आपण पाहतोय उमेशला, गोलंदाज ट्रॅक वरती. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सायकल वरती फलंदाज पाहू शकाल महेंद्र. ओ या वेळेस यस पंच सांगतात अवांतर धावा. खूप डोक्याच्या वरून जाणार हा बॉल उमेशने फेकलाय. नाही ना, सिंगल पसले गड्या, पण काय बॉल फेकतो. ओ इथे फटका फसलाय, परंतु क्षेत्र खाली आहे तिथे. ओ कमालीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. बघता बघता ओ या वेळेस यस 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 विकेट. इथे धक्का क्रमांक लागला जातोय दुसरा. सिद्धेवाडी टीमला कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु शेवटच्या मुवमेंट पर्यंत प्रकाश बलाने बॉल कॅरी केलाय आणि स्टंपला लावलाय. धक्का क्रमांक दुसरा. डीजे चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. हॅलो पंच 2 धावा ना या 2 यस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. अमर, खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अमर लो स्कोरिंगचा सामना आपण अनुभवतोय यावेळेस सिद्धेवाडी विपक्ष नागेवाडी या दोन संघांदरम्यान. परंतु लो स्कोरिंग सामना जरी असला तरी खूप चांगली रफ आणि टफ फाईटची मॅच पाहायला मिळेल यावेळेस. पण हॅलो तर अनिल थोरात साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायची विनंती असेल. अनिल थोरात साहेब आपणास विनंती केली जाते व्यासपीठावरती यायचं. यावेळेस फटका फसला, क्षेत्र नाही तिथे एकदा वेगाने केले कंप्लीट. 2 धावांचा प्रयत्न देखील केला जात नाही आणि या बॉल वरती घेतल्या जात आहेत फक्त एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकाल 8 धावसंख्या आपण पाहतोय. 8 धावा फलकावरती जोडले गेले. ओ यावेळेस फटका फसला, क्षेत्र आहे तिथे. ओ नाही ना, लागला का तुला रातांदळा? हा काय बोलायचं आहे? या बॉल वरती घेतल्या जात आहेत, या बॉल वरती घेतल्या जात आहेत 2 धावा. यस थँक्यू पंच. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 10 धावा फलकावरती जोडला गेला. लो स्कोरिंगचा सामना एक धाव खूप महत्वाचा असेल दोन्ही टीमला. एका साइडने धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय तर एका साइडने धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप चांगली मॅच आपण अनुभवतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ मला तरी वाटतं एकाच ताकदीचे संघ पाहायला मिळत आहे. सिद्धेवाडी विपक्ष नागेवाडी या 2 संघांदरम्यान हा सामना. ओ इथे चांगला फटका. ओ यावेळेस कदाचित क्षेत्ररक्षण आहे रिस्क घेतला असता तर फलंदाज अजून एक बाद झाला असता, परंतु या बॉल वरती अजून एक सिंगल डाव रोटेट केली जाते. अकरा धावा फलकावरती जोडले गेल्यात. खूप चांगली मॅच आपण पाहतोय.
ओ यावेळेस षटक संपलं. यस, 2 षटकाचा बाजू खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय फक्त 11 धावा धाव फलकावरती. आता विचार केला तर अजून 12 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. चला लगेच स्पीडअप स्प्रे. यस आहे. हॅलो हॅलो. झाली पोरांना लग्नाची घाई पण लगीन जमत नाही. लोका गावाची काय सांगू बाई, लगीन मोडायला त्यांची गाय. लोका गावाची काय सांगू बाई, लगीन मोडायला त्यांची गाय. झालाय पोरीचा रुबाब बारी, बापूस चौकच करताना सारी. आता बाई पोरांनी करायचं काय, त्यांचं लगीन जमत नाही. तर खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 2 षटकाचा वाजवी खेळ संपला. इथे धावा आपण पाहू शकाल फक्त 11 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 20 धाव्यांची गरज, 12 बॉल 20 धाव्यांची गरज. खूप चांगली मॅच आम्हा तुम्हा सर्वांची भेटी शेवून टेपल्या. या सिद्धेवाडी विपक्ष नागेवाडी या 2 संघांदरम्यान गोलंदाज आपण पाहू शकाल. गोलंदाज ट्रॅक वरती धनेश, गोलंदाज ट्रॅक वरती गडी भूचा 6 फूट होया यो. हो धनेश गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतोय. ओ यावेळेस पादलान खेळायचा प्रयत्न होता परंतु थोडस स्टेरिस्काकडनं थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि या बॉल वरती एक छोटी धाव घेतली जाते. 12 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. 12 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली मॅच आपण अनुभवतो यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सिद्धेवाडी विपक्ष नागेवाडी या 2 संघांदरम्यान रफ आणि टफ फाईट ची मॅच आपण पाहतो. काही सांगा ही मॅच नाही ऑर्केस्ट्रा मला वाटत नागेवाडीवर वाल्याकडून रेखता बाबा बेकार. अजून एक चांगला बॉल फेकला इथे धनेशनं. 12 बॉल 20 धाव्यांची गरज असताना सामना आपण पाहू शकाल. ओ यावेळेस काय चांगला फटका खेचलाय फलंदाजाने. गुडघा टेक आणि तमाशा देख ठोकला इथे चौकार. धन्यवाद. 9 बॉल 15 धाव्यांची गरज. धावा संख्या आपण पाहतो धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धनेशला आता कमबॅक करावा लागेल इथून पुढे मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ही स्पर्धा खूप महत्वाची असेल या दोन्ही टीमला. ओ टप्प्याचा बॉल होता, संपर्क होत नाही. चांगला बॉल फेकला इथे धनेशनं. अजून एक येतोय डॉट बॉल. आता 8 बॉल 15 ची गरज. 8 बॉल 15 धाव्यांची गरज. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. यस पंच सांगतात अजून एक येते अवंतर धाव. तर धनेचा विचार केला तर धनेश वरती देखील थोडस दडपण आलाय मित्र म्हणेन. कारण 8 बॉल मध्ये आता बनवायचे 14 धावा. 8 बॉल 14 धावा. अजूनही सामना दोन्ही संघाकडे 50% झुकलेला आहे. रायना
तुझी दिवाळी आणि दसरा एकदम आला का? हा योग गेला काय तुला डबल जातील काय? परंतु इथे पाहायला गेलं तर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते धनेश कडनं. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. 7 बॉल 14 ची गरज. इथून पुढे मॅच मध्ये हा बॉल खूप इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीम साठी. या वेळेस कडनं थोडीशी चुकी, परंतु पंच सांगतात अजून एक येत आहे धाव. आता 7 बॉल 13 ची गरज. 7 बॉल 13 ची गरज. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर धनेचा विचार केला तर या बॉल वरती कुठंतरी भले एक धाव बॅटची कडा लागून एक धाव खर्च केली तरी हरकत नाहीये, परंतु आपण एक्स्ट्रा धाव जर दिली तर माघार ठरू शकेल आपल्यास. नाही ना तुला पीस बारीक झाला का आता? हा काय बोलायचंय? अजून एक येतोय व्हाईट बॉल. 19 धाव फलकावरती जोडला गेला. खूप चांगली मॅच आपण पाहतोय. यावेळी चांगला बॉल फेकलाय प्रकाश बल्ला. यावेळी डायरेक्ट हिट कदाचित लागला असता तर विकेट पाहायला मिळाले असते. बघता बघता 3 षटकाचा विकेट संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावरती. अजूनही 6 बॉल 11 धावांची गरज. चला लगेच स्पीड अप ठेवायचे. पंच आपण देखील सांगायचे खेळाडूंना टाकेवाडी टीम आपण लगेच स्पीड अप ठेवायचं. हॅलो मोहदर संघ आणि पळसदरी दोन्ही टीमना विनंती असेल आपण तयार राहायचंय. मॅच संपली तर लगेच क्षेत्ररक्षण ज्या टीमने घेतलाय त्या टीमनं एका साइडला लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी जायचंय. आणि आयोजकांकडून सूचना येते मैदानाच्या आतमध्ये जाण्या अगोदर आपण एंट्री फी जमा करायचंय. विनंती असेल दोन्ही टीमला विनंती असेल आपण एंट्री फी जमा करायची आयोजकांकडे तर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. चला अजून आपल्याकडे टाइम आहे. एंट्री फी जमा करा आयोजकांकडे. तर जाऊया मैदानाकडे जिथे भालचंद्र गोलंदाज पाहतोय. गोलंदाज स्टॅक वरती भालचंद्रने पहिला बॉल फेकलाय. पहिल्या बॉल वरती एक चांगली विकेट धावची बाद मिळाली आहे. आणि नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सूरज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. आता 5 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. 5 बॉल 11 धाव्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये. सिद्धेवाडी विपक्ष नागेवाडी. ओ इथे फटका इथे फटका. ओ यावेळेस सुंदर आणि नवीन विकेट पाहायला मिळते. नशिबाची साथ लागले क्षेत्ररक्षणाला आणि सुखरूपी आपल्या जागी पोहोचतो. या बॉल वरती एक सिंगल धाव रोटेट केली जाते. आता 4 बॉल 10 धाव्यांची गरज. काय घडेल काय बिघडेल या स्पर्धेमध्ये. जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवला जाईल. जो संघ हारेल तो संघ या स्पर्धेमधून बाद केला जाईल. ओ इथे चांगला बॉल फेकला. इथे भालचंद्रने कौतुक करावा लागेल. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर भालचंद्र गोलंदाज असा गोलंदाज आहे ज्याने 6 बॉल वरती 6 धावा देखील दिल्या नाही. भल्या भल्या संघाला घाम फोडणार हा गोलंदाज. इथे फटका फसला. क्षेत्र आहे तिथे. ओ इथे अजून एक फलंदाज झालाय बाद. एक डाव एक विकेट असं समीकरण आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगली मॅच आपण पाहतोय. जबरदस्त रफ आणि टफ फाईट ची मॅच आपण पाहतोय. नवीन फलंदाज पाहतोय आकाश उर्फ आकाश तारेकर. मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल केला जातोय. आता उरले तर शेवटच्या 2 बॉल आणि या 2 बॉल वरती धावा बनवायचे 9 धावा. यस धावा होऊ शकतील अजून. 2 बॉल 9 धाव्यांची गरज. ओ यावेळेस फटका फसलाय. आता 1 बॉल मध्ये 9 धावा होणे शक्य नाही. परंतु एखादा नो बॉल या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. ती चुकी केली जाईल का भालचंद्र गोलंदाजाकडनं देखील पाहावा लागेल.
ओ इथे फटका चांगला होता परंतु 9 धावा एका बॉल वरती होणार नाही आणि बघता बघता इथे सामना लो स्कोरिंगचा होता तरी सुद्धा नागेवाडी टीम न कमबॅक केलंय आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत सामना जिंकलाय आणि गुड लक नागेवाडी टीम आणि हार्ड लक सिद्धेवाडी टीम. तर मी विनंती करेन भालचंद्र कांबडी या ऑलराऊंडर खेळाडूला मी विनंती करेन आपण यायचंय ना या स्पर्धेचं या सामन्याचं मेन ऑफ द मॅचचं किताब घेण्यासाठी यायचंय भालचंद्र आपणास विनंती केली जाते. तर यानंतर मी मायक्रोफोन वरती आमंत्रण करेन निर्गुण साहेबांना आपण यायचं